नंदुरबार गोरक्षकांचा मोर्चा रोखला. विनापरवानगी जमलेल्या आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात. नमस्कार, आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज. नंदुरबार शहरात गोवंश वाहतुकीच्या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या वादानंतर वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. गोरक्षकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत या मागणीसाठी काढण्यात येणाऱ्या आक्रोश मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली. मात्र आंदोलक मोर्चा काढण्यावर ठाम राहिल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शहरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले. 2 दिवसांपूर्वी नंदुरबार शहरात गोवंश वाहतुकीच्या मुद्द्यावरून 2 गटात वाद निर्माण झाला. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही बाजूतील काही जणांविरोधात गुन्हे दाखल केले. या गुन्ह्याचा निषेध करत आणि गोरक्षकांवरील गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी शहरातून आक्रोश मोर्चा काढण्यासाठी घोषणा करण्यात आली. मात्र कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली. परवानगी नाकारूनही आंदोलक मोर्चा काढण्याच्या तयारीत असल्याने पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले. शहरातील संवेदनशील भागात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या अफवा किंवा अपप्रचारावर विश्वास ठेवू नये आणि शांतता व सौहार्द कायम ठेवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले. सध्या नंदुरबारात परिस्थिती नियंत्रणात असून पोलीस प्रशासन संपूर्ण घडामोडीवर लक्ष ठेवून आहे. या प्रकरणातील प्रत्येक अपडेटसाठी पाहत रहा परिवर्तन 24 न्यूज. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बिना मोर्चा काढण्याचा आम्ही सगळेच्या सगळे आम्हाला ज्यांनी अटक केलेले, आम्ही आता याच्या पुढे जिथं आम्हाला हे ठेवतील आम्ही जामीन घेणार नाही व आत्तापासून अन्न व जल हे दोघांच्या दोघं आम्ही त्याग करीत आहोत. आता याच्या पुढे आम्हाला जलही घ्यायचं नाही, म्हणजे पाणी प्यायचं नाही व अन्नही घ्यायचं नाही. या शासनाचा प्रशासनाचा धिक्कार करत आम्हाला निषेध नोंदवायचा आहे व ते नोंदवत असताना आमचा प्राणही गेला तर आम्ही मागे हटणार नाही. आता एकदा ठरलं ते ठरलं आहे. हे नंदुरबारला कलंक नाव लावणारे नालायक पोलीस विभागाचा निषेध करत करत कत्तलखाने चालतात, मोर्चा चालत नाही. प्रत्येक ठिकाणी दंगली घडवणाऱ्या वृत्तीचे लोक कसाई वाड्यापासून ते सगळे चालतात, कारण की ते चिरमिरी देतात. आम्ही चिरमिरी देत नाही, चिरमिरीला आळा घालतो. म्हणून हा सगळा प्रकार आहे, याचा निषेध. आजच्या मोर्चाला जिल्हा पोलीस प्रशासनाकडनं आम्ही परमिशन नाकारली होती. तरी देखील काही आंदोलनकर्ते मोर्चेकरी जमा झाले होते. त्यांना आम्ही 10 ते 15 लोकांना ताब्यात घेतलेलं आहे. जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने सगळ्यांना आवाहन करण्यात येते, कोणीही कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. सध्या जे विनापरवाना मोर्चासाठी जमले होते त्यांना आम्ही ताब्यात घेतलंय. सगळी शांतता आहे, कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आम्ही नंदुरबार पोलीस प्रशासनाच्या वतीने सगळ्यांना विनंती करतो. दिनांक 5/7/26 रोजी पहाटे 2 भिन्नधर्मीय गटांमध्ये पहिल्यांदा शिवण नदीच्या इथे झटापट झाली आणि त्याच्यामध्ये भूषण पाटील यांनी त्याच्याकडच्या स्विफ्ट डिझायर गाडीने राजू कुरेशी याच्या 2 व्हीलरला धडक देऊन त्यानंतर मारहाण करून त्याला जखमी केला अशी एक तक्रार आपल्याकडे प्राप्त झाली होती. त्यानुसार आपण तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलाय. त्यानंतर ती स्विफ्ट डिझायर गाडी पुढे साक्री नाक्याला आल्यानंतर काही कुरेशी गल्लीतल्या मुलांनी ती गाडी फोडलेली आहे आणि त्या अनुषंगाने दुसरा गुन्हा आपण शहर पोलीस स्टेशनला दाखल केलाय. त्याचबरोबर मण्यार मोहल्ल्यामध्ये एक ब्रेझा काळी गाडी ही भरधाव वेगाने येऊन तिथे उभ्या असलेल्या मुलांना किंवा तिथे उभ्या असलेल्या इस्मांना धडक देऊन आणि त्यांना जखमी करून निघून गेली. हा तिसरा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगाने त्या ठिकाणी गुन्ह्यामध्ये सामील असलेल्या इस्मांना आपण अटक केलेली आहे. तालुका पोलीस स्टेशनला जो काही गुन्हा दाखल झालेला आहे त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने आपण भूषण पाटील आणि त्याच्याबरोबरचे इतर इसम जे गुन्ह्यामध्ये सामील होते त्यांना अटक केलेली आहे. आणि ती अटक जी केलेली आहे त्याच्या निषेधार्थ हिंदू समाजातील म्हणजे सकल हिंदू समाज यांनी आपल्याला निवेदन दिलं होतं आणि त्या निवेदनाच्या अनुषंगाने ते 8/7/26 रोजी ते मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे असं एक पत्र त्यांनी सिटी पोलीस स्टेशनला दिलेलं होतं. त्या अनुषंगाने गेल्या 2 दिवसामध्ये म्हणजे 6 तारीख आणि 7 तारीख या दोनही दिवशी आपण संबंधित ज्यांनी आपल्याला निवेदन दिलं आहे त्यांची
साधारणपणे 4 वेळा बैठक घेतली. त्यापैकी एक बैठक जी आहे माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांच्यासमोर देखील झालेली आहे. आपण त्या बैठकीच्या अनुषंगाने जी काही पोलीस कार्यवाही आहे ती योग्य पद्धतीने होती आहे, तपास योग्य पद्धतीने होतो आहे आणि कोणीही निष्पाप माणूस ह्याच्यामध्ये अडकणार नाही किंवा कुठल्याही निष्पापावर कारवाई केली जाणार नाही. जी काही नावं दिलेली आहेत त्यांची शहानिशा करूनच आपण त्यांच्यावर कारवाई करू, अशा प्रकारे त्यांना आपण समज दिलेली होती. त्यांना समजावून सांगण्यात आलेलं होतं. माननीय आयजी सरांनी ह्याच्यामध्ये नंदुरबारला येऊन त्याबाबत मीटिंग घेतलेली होती आणि मोर्चा काढण्यापासून त्यांना परावृत्त करण्याचा आपण सर्वतोपरी प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर आपल्याकडे मनाई आदेश देखील जारी आहे आणि त्या अनुषंगाने मोर्चा काढू नये याबाबत आपण त्यांना आवाहन केलं होतं. परंतु त्या उपरही त्यांना समजावूनही पोलिसांची भूमिका त्यांना न पटल्याने त्यांनी 8/7 मोर्चाचं आयोजन केलं. त्याच्यामध्ये श्री संजय शर्मा धुळे आणि श्री केतन रघुवंशी यांनी हे मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि त्यांच्यासोबत साधारण 20 ते 25 युवक त्या मोर्चामध्ये सहभागी झालेले होते. आपण त्यांना शांततेच्या मार्गाने मोर्चा काढण्याबाबत सांगितलेलं होतं, परंतु हा मोर्चाच ज्या कारणासाठी काढलेला आहे ते कारण योग्य नसल्यामुळे शहर पोलीस स्टेशनने मोर्चाची परवानगी नाकारलेली होती. त्यामुळं जेव्हा ते श्री संजय शर्मा हे प्रक्षोभक भाषण करून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू पाहत होते, त्या अनुषंगाने शहर पोलीस स्टेशनने त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि योग्य ती प्रतिबंधक कारवाई करून त्यानंतर त्यांना सोडून देण्यात येईल.